बघा, रमाला 33% गुण मिळाल्याने ती 15 गुणांनी नापास झाली, तर राधाला 38% गुण मिळाल्याने ती 5 गुणांनी नापास झाली. तर परीक्षेत पास होण्यासाठी किमान गुण किती, असा प्रश्न सोडायचा कसा? लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. आता हा प्रश्न सोडवत असताना घ्यायची विशेष काळजी अशी की पडलेले गुण रमा किंवा ही जी राधा आहे यांना पडलेले किंवा प्राप्त गुण म्हणा, प्राप्त गुणासाठी चलपद यम वापरा आणि ज्याला पासिंग मार्क म्हणतो, पास होण्यासाठी जे गुण लागतात ते पासिंग मार्क म्हणजे पी समजू. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आता 2 समीकरण तयार करायची. इथं रमाला 33% गुण मिळाले आणि 33% गुण मिळाल्यानं काय झालं की ती 15 गुणांनी नापास झाली. आता या 33%ला 0.33 असं मांडायचं. का मांडायचं? तर 33%ची अपूर्णांक स्वरूपामध्ये मांडणी 33/100 अशी केल्या जाते आणि हा भाग जेव्हा तुम्ही देता तेव्हा 0.33 असा जातो. या रमाला 33% गुण प्राप्त झाल्यानं काय झालं की ती 15 गुणांनी नापास झाली. मग हिला मिळालेले गुण 0.33. समोर यम का लावायचं? तर हे प्राप्त गुण येतेच. तिला 33% गुण मिळाल्यानं काय झालं? ती 15 गुणांनी नापास झाली. तिला पास होण्यासाठी अर्थात 15 मार्क पाहिजे होते. ही पासिंगची जी बी काही एलिजिबिलिटी आहे ती प्राप्त करण्यासाठी तिला 15 मार्क काय झाले? कमी मिळाले. अर्थात ती 15 गुणांनी नापास झाली. मग इथं अधिक का मांडले? तर ही पासिंग एलिजिबिलिटी, योग्यता म्हणजे पासिंग मार्क जेवढे पाहिजे तेवढे मार्क मिळण्यासाठी तिला 15 गुण कमी मिळाले. या 0.33% प्राप्त झालेल्या मार्कामध्ये आणखीन 15 मार्क लागत होते, तेव्हा ती पासिंग क्रायटेरिया क्वालिफाय करत होते. हे तुमच्या लक्षात येत असावं. हे झालं समीकरण 1 लेकरन. हे झालं रमाचं मांडून. समीकरण स्वरूप रमाची पासिंग एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे इक्वेशन मध्ये मांडणी करून झाली. आता राधाला 38% गुण मिळाल्याने ती 5 गुणांनी नापास झाली. आता इथं राधा हा शब्द मांडा. राधाला मिळालेले गुण 38%, 0.38 का मांडायचे? तर 38%ची मांडणी व्यवहारी अपूर्णांकामध्ये 38/100 अशी, आणि हा भाग जेव्हा आम्ही देऊ तेव्हा त्याचं उत्तर 0.38. या राधाला प्राप्त झालेले गुण 38% म्हणजे 0.38 यम. कसे आले काय वगैरे लक्षात घ्या. राधाला 38% गुण मिळाल्यानं ती 5 गुणांनी काय झाली? नापास झाली. अर्थात तिला 5 गुण कमी पडले म्हणून इथं अधिक समोर पी. म्हणजे पास होण्यासाठी रामाला अधिक 5 म्हणजे आणखी 5 गुण हवे होते. हे झालं समीकरण राधाचं. आता सोडवी काय करायची? लक्ष द्या. 0.33 यम अधिक 15 डाव्या बाजूला, 0.38 यम अधिक 5 उजव्या बाजूला. अशा पद्धतीची मांडणी करा लेकरांना. आता काय करा? या अधिक 15ला असंच ठेवा. इकडं येताना हे 5 वजा स्वरूपात, 0.38 यम कडं जाताना हे 0.33 यम वजा स्वरूपात. का तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा. लक्षात घ्या. वजा असेल अधिक, गुणिला असेल भागीला, भागीला असेल गुणिला, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. मग आता ही गोळाबेरीज अर्थात एक संख्या अधिक एक संख्या वजा, तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह मांडा. हा गणितीय गुणधर्म त्या न्याय नीतीनुसार 15तून 5 गेले 10 चिन्ह मोठ्या संख्येच्या समोरच. आता ही सोडवण करा. 0.38 यम वजा 0.33 यम म्हणजे काय हो?
दशांश चिन्ह नाही असं समजून वजाबाकी, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह मांडून वजाबाकी करायची असते. म्हणजे 0.33 ही वजाबाकी जेव्हा आम्ही करू, 8तून 3 गेले 5, 3तून 3 गेलं 0, हे दशांश चिन्ह हे 0. म्हणजे ही वजाबाकी काय आली, लक्ष द्या, 0.05. मात्र समोर काय चलपद यम आहे. आता 10 कडे येताना हे 0.05 भागीला स्वरूपात का मांडायचे नुकतंच सांगितलं. त्या न्यायानुसार संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला स्वरूपात मांडा. आता इथं छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे अंशस्थानी 0 घ्या. मात्र किती हा प्रश्न, तेव्हा त्याचं उत्तर असं, दशांश चिन्हानंतर 2 घर, स्थळ, घर, अंक आहे म्हणून एकावर 2 शून्य असलेली संख्या अंशस्थानी गुणिला घ्या, तेव्हा छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह गायब होते. म्हणजे 10 सोबत 100 ही संख्या गुणिला घेतली तेव्हा हे दशांश चिन्ह काय होईल, गायब होईल. समोर हा यम, हे कशासाठी करायला आम्हाला, बाबा ती परीक्षा किती गुणांची होती या यमचं मूल्य मिळत, याचा अर्थ ती परीक्षा किती गुणांची होती हे आम्हाला कळत. नंतर आपण परीक्षेत पास होण्यासाठी किमान गुण किती याचा शोध घेऊ. आता हा भाग जातो 2 न, म्हणजे 2 गुणिला 100 बराबर यम. हे 200 उत्तर आलं सर, म्हणजे परीक्षा 200 गुणांची काय होती हे इथपर्यंत कळालं. परीक्षा 200 गुणांची होती इथपर्यंत कळालं. आम्हाला जो प्रश्न विचारला तो वेगळाच आहे. तो प्रश्न कोणता आहे बाबा, प्रश्न आहे परीक्षेत पास होण्यासाठी किमान गुण किती लागतात. मग आता या उत्तराप्रत जायचं. तुमच्या प्रश्नाचं आता उत्तर सुरू झालं. परीक्षेत पास होण्यासाठी किमान गुण किती, हे जे समीकरण आहे, या कोणतंही समीकरण घ्या, रमाचं घ्या, 0.33 यम अधिक 15 बराबर ही पासिंग लिमिट, पास होण्यासाठी लागणारे गुण म्हणजे पी. हे बघा इथं लक्ष द्या, जे समीकरण आहे याच्यामध्ये यम दिसतो, लक्ष द्या, यमचं मूल्य 200. मग हे इथं मांडा, जसं 0.33 सोबत यम गुणिला म्हणून गुणिला 200 याच्यासोबत अधिक 15 आणि बराबर पी. हा जेव्हा गुणाकार तुम्ही कराल तेव्हा त्याचं उत्तर 66 अधिक 15 बराबर पी आणि ही बेरीज 81 गुण बराबर पी. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. परीक्षा पास होण्यासाठी किमान गुण किती लागतात त्याचं उत्तर 81. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी ही दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. परीक्षा किती गुणांची संकीर्ण प्रश्नसंच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.